सर, जे सर्व पक्ष आहेत ते तुमच्यावरतीच हल्लाबोल करताय, तुमच्यावरती सगळेजण टीका करताय, काय वाटतं तुम्हाला सर नेमकं? याचा अर्थ जे आमचे जे विकास कामं जे आम्ही केलेले विकास कामं जे आहे 2.5 वर्षाच्या कालखंडात ते कामाच्या आधारावर जनता ही आमच्या मागीच्या माध्यमातून याच्यामध्ये आलेली आहे. जनतेने भरभरून अशा प्रकारचा प्रतिसाद गेल्या या 10 ते 12 दिवसापासूनच्या माध्यमातून याच्यात दिलेला आहे. जनतेला जे पाणी टंचाई जी होती 17-18 दिवसानंतर येणारं पाणी जे होतं ते पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचं भाग्य मला लाभलं. ती योजना आपण मंजूर करून आणली. दुर्दैवाने ती योजना जी आहे त्या योजनेला तिथे टेंडर झाले नाही, त्यामुळे ती योजनेचं काम संत गतीनं जे आहे ते त्या माध्यमातून तिच्यात हे केलं झालं. ते काम चालू व्हावं याच्यासाठी आम्ही अनेक प्रकारचा संघर्ष केला. औरंगाबाद हायकोर्टामध्ये संभाजीनगर जे आता म्हटलं जाते ते पूर्वी औरंगाबाद हायकोर्ट होतं. संभाजीनगर हायकोर्ट उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन याचिका दाखल केली 32-25 क्रमांकाची. ती रिट पिटिशन याचिका दाखल करताना वैयक्तिगत त्याच्यावर आपल्याला फीज राहते, ते फीज त्या माध्यमातून तिच्यामध्ये ती मी स्वतः भरली. अनेक प्रकारचे आंदोलन केले. सरकार दरबारी तिथे जे आहे ते मी ते हा लढा लावून धरला, आंदोलन केले, रस्ता रोको आंदोलन, हे सर्व ज्ञात आहे. जलसमाधी आंदोलन असेल, वर चढ्याचं आंदोलन असेल. आणि ते आता जर कधी कोणाला जर कधी ते स्टंट वाटत असतील, जर ते नौटंकी वाटत असेल, तर हे माझ्या दृष्टीने जनतेच्या दृष्टीने दुर्दैव आहे. आणि विरोधक काय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय एकनाथराव खडसे साहेबांनाही 24/7 मी सुनील काळे तिच्यात विरोधक दिसतो. आमचे मंत्री महोदय जे आहे ते मंत्री महोदयांना सुद्धा मी त्या माध्यमातून तिच्यामध्ये सुनील काळे दिसतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सुद्धा मी दिसतो. जे आहे जे लोक जे इथे प्रचार करायला येतात ते तर काही एकमेकाच्या विरोधातच बोलायला तयार नाही आहे. ज्या कोणता पक्ष खराब आहे हे काहीच नाही आहे, फक्त सुनील काळे किती नालायक आहे हेच फक्त प्रचार सभेमध्ये तिच्यात सांगताय. याचा अर्थ हे आमचं पारडं जे आहे ते आता जड झालेलं आहे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यामुळे त्यांना तिथे त्यांचा पराभव आज समोर दिसतोय. त्याकरता आता काही प्रकार करून आरोप करणे, आणि मी पहिलेच सांगितलंय मी विरोधकांचा आदर करतो. त्यांनी काय बोलायचे ते बोला. शेवटी वरणगावची जनता ही पाहून पाहते मला की सुनील काळेचं राजकीय करिअर काय आहे. राजकीय करिअर आम्ही आमच्या दावणीला त्या माध्यमातून त्याच्यात बांधलं, एवढं काम केलं. आणि मला निष्ठावान, मला गद्दार म्हणतात, मला बंडखोर म्हणतात. अरे मला हेच जर कधी कोणी एका निष्ठावान कार्यकर्त्यानं जर बोललं असतं तर मी ते विषय समजू शकलो असतो. परंतु काही वेळा दुसऱ्या पक्षामध्ये राहणारे लोक, दुसऱ्या पक्षात जाऊन येणारे लोक, ते जर मला निष्ठा शिकवत असेल तर हे काही पक्षनिष्ठेच्या दृष्टीने ही काही योग्य बाब त्या माध्यमातून नाही आहे. त्याकरता जे काही तुम्हाला आरोप करायचे ते करा, ते मी फुलं समजून मी जे आहे ते काम करत राहील. त्यानंतर जे विकास जो आहे, जो या वरणगाव शहरामध्ये जो विकास केलेला आहे आणि जो होणारा विकास जो आहे तो सुनील काळेच त्या माध्यमातून विकास करू शकता, हे हा विश्वास संबंध वरणगावकरांना त्या माध्यमातून आहे. त्याकरता मला आठवते, मला अभिमान आहे माझ्या वरणगावकरांवर की वरणगावकर हे अत्यंत सुज्ञ आहे. आताची निवडणूक ही जी आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची झालेली आहे. त्याकरता विरोधकांजवळ गळगंज पैसा आहे, गळगंज ऐवध मार्गाने कमवलेला पैसा आहे. आणि पैसा कसा कमवला, काय कमवला, हे संपूर्ण वरणगाव का या भुसावळ तालुक्याला त्या माध्यमातून आहे. आणि मी काय कोणत्या परिस्थितीत जीवन जगतो हे मला त्या माध्यमातून आहे. कोणाला काय बोलायचं बोलू द्या, फक्त मनाला यातना इथे एकच होता की ज्या पक्षात आपण काम करतोय त्या पक्षाचे नेते जर कधी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या छोट्या संपत्तीवर, बापाने कमवलेल्या संपत्तीवर जर येत असेल तर मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही आज सर्व काही आहे, तुम्ही सरकार आहे, लावा माझी चौकशीत जर कधी या 2.5 वर्षाच्या कालखंडात 1 रुपयाची जर कधी ऐवज संपत्ती जर कधी घेतली असेल तर त्या क्षणाला तुम्ही म्हणसाल ते त्या माध्यमातून मी या जनतेसमोर तिच्यात शिक्षा भोगायला तयार आहे. काही आरोप करायचे. माझ्या वडिलांची वडिलोपार्जित जमीन विकली, वडिलांनी तेच जमीन 5 एकर दुसरीकडे घेतली, त्याच्यावर तुमचा आरोप. माझा कोणता पेट्रोल पंप आहे, एक पेट्रोल पंप दाखवा, त्या दिवशी राजकारणातून संन्यास घेऊन टाकेल. काही खोटं काम करत राहायचं. लाख रुपये पगार मी महिन्याचा कमवतो, शिक्षक आहे मी. मला लाख रुपयामध्ये 20-30 हजार रुपये गाडीचा हप्ता भरू शकत नाही. मी गाडी जे घेतली आहे त्या हप्त्यांना घेतली आहे. बघा माझ्याजवळ सर्व आहे, हप्त्याच्या याचे इन्शुरन्सचे वगैरे संपूर्ण जे आहे त्या हिच्यातनं मी जी गाडी घेतली आहे आणि कोणती गाडी वापरतो तुम्ही मला माहिती आहे. त्या गाडीचं आपल्याला
हेच मी त्या गाडी कधी वापरतही नाही. मी साधी माझी ते 12-12 गाडी आहे त्या स्कूटीवर त्या माध्यमातून प्रवास करत असतो. आणि सामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी जगत आलो आहे आणि सामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी मरणार आहे. त्याकरता मला कोण काय म्हणेल मी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. मला हे वरंगाव जे आहे ते विकासाच्या बाबतीमध्ये काही लोकांनी ते मागे ठेवलं, जाणीवपूर्वक हे केलं. आता म्हणता पाणी पुरवठा योजना आम्ही नाही केली. मी तर म्हणतोय ना की हे आदरणीय गिरीश भाऊंच्या कार्यकाळामध्ये गिरीश भाऊंनी हे त्या माध्यमातून मी त्यांच्या पाठीमागे लागून ही योजना मंजूर करून घेतली आहे. कोणाला काय म्हणायचा अधिकार आहे? असंच जर कधी तुम्ही पाणी योजनेचं जर कधी सांगलं असतं तर पाणी योजना भुसावळल्या का? आणि आमच्या वरंगाव पाणी पुरवठा योजनेच्या झालेल्या मंजूर योजनेच्या पहिले भुसावळची जी पेज योजना जी आहे काय ते पाणी जलची जी योजना आहे जी आहे ते अमृत जलची ते योजना आमच्या पहिले मंजूर आहे. मग का भुसावळकरांना 15-15 दिवसानंतर पाणी भेटते? भुसावळकरांचे किती हाल आहे हो. त्या पाण्यामध्ये जंतू आहे. अरे माझं गाव माझं तीर्थक्षेत्र आपण समजलं पाहिजे. मी तर म्हटलंय माझं गाव माझे तीर्थक्षेत्र. माझ्या तीर्थक्षेत्रात राहणारे माझे जे भक्त जे नागरिक आहे, माता भगिनी आहे, यांना सुविधा आपण त्या माध्यमातून द्यायला पाहिजे. 5 वर्ष प्रशासक राजवट असताना सुद्धा, पद नसताना सुद्धा पायाला भेंगरी लावली होती आणि दरदर सर्वांकडे भटकलो. योजना सुरू केली. योजना हे तर जाऊ दे तुम्ही, आता 5 वर्ष लागले त्या योजनेला, पण निव्वळ सुनील काळेंनी ती योजना मंजूर केली आहे. ते पाणी भेटलं जाऊ नये त्याचं नाव होईल, परंतु झालं तसंच. त्यांना जो धाक होता तो जनतेच्या दृष्टीनं जो आहे तो शेवटी परमेश्वराच्या मनात असते ते त्या माध्यमातून झालं. त्याकरता मी काही कोणत्या गोष्टीला हे नाही करणार आहे. जे आहे ते नजरेसमोर आहे. मला विश्वास आहे या वरंगावकरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी MIDCची मी स्थापना त्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. त्याकरता MIDCची स्थापना केल्यानंतर तिथे 1-2 कंपन्या कशा आणता येतील त्यासाठी त्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. माझं गाव हे माझे तीर्थक्षेत्र आहे. या गावात मला कामासाठी आता कोणाकडे जावं लागलं तरी मी त्या माध्यमातून जाणार आहे. असं नाहीये की आमदार खासदारा जर असेल तरच विकास होतो, असं नाहीये. सरकार आहे, सरकारच्या माध्यमातून सरकार हे मायबाप असते आणि देवा भाऊ असा एक मोठा माणूस आहे की तो अशा संकुची विचार करत नाही. आणि मला आजपर्यंत जेवढे चटके जे बसले आहे ते निव्वळ आणि निव्वळ आदरणीय गिरीश भाऊंचा कार्यकर्ता आहे म्हणून यांनी हे चटके दिले आहे. गिरीश भाऊ हा विषय चालतच नाही यांना. कालच्या सभेमध्ये बघा तुम्ही एकनाथराव खडसे साहेब काय सांगताय की सुनील काळेंनी अपक्ष फॉर्म भरला, पक्षाच्या विरोधामध्ये त्यांनी याच्यात बंड केलं. अशांना पक्ष का काढत नाहीये? म्हणजे मला काढण्याची भाषणामध्ये एकनाथराव खडसे साहेबांनी हे केलं की आव्हान केलं की याला पक्ष का काढत नाहीये. पक्षाचे काही पुरवठा होते आहे. अरे 1 रुपया कोणी देत नाही. 1-1 रुपयाची भीक मी मागतोय लोकांना. 1-1 रुपयाची गंगा जळी त्या माध्यमातून मी जमा करतोय. आणि सदरची निवडणूक ही आपल्या लोकसहभागातून निवडणूक होते. या महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे की महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वतःहून येऊन त्या 2 हंडे आमचे त्या माध्यमातून तिच्यात भरले आहे. 3रा हंडा भरणं सुरू केलेला आहे. म्हणजे असे जर लोक स्वतःहून येऊन जर कधी 1-1 रुपया देत असेल आणि त्याला जर तुम्ही जर कधी भीक म्हणत असाल तर हे त्या लोकांची, आमच्या वरंगावकरांचा हा मोठ्या स्वरूपाचा अपमान आहे. आणि असा अपमान कदापि आम्ही आता सहन करणार नाहीये. आता बरंच झालं सगळ्या गोष्टीचं. त्याकरता या विकास जो आहे तो विकास जनतेसमोर त्या माध्यमातून आलेला आहे. जनतेनं पक्क केलेला आहे, जनतेच्या मनात ठरलेला आहे. जनतेनं पक्क केलाय की वरती जे आहे नगराध्यक्षपदाच्या हिच्यावर सुनील काळे यांनाच त्या माध्यमातून लोक मतदान त्या माध्यमातून हिच्यामध्ये करणार आहे. आणि मला विश्वास आहे, लोकांचा विश्वास आहे माझ्यावर की हा वरणगाव पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच वरणगाव हे महाराष्ट्रात क्रमांक 1चं शहर त्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही. आणि आता तुम्ही काय सांगता मला की खासदार मदत करणारे, आमदार मदत करणारे नाही, नको करा. तुम्ही तुमचा फंडा देणार नाही तुम्ही. नाहीतरी तुम्ही 5 वर्षामध्ये काय केलं मला आमच्या कामामध्ये मुद्दाम माझे कामं जे नेले ते होऊ देत नव्हते. आणि या रेल्वे स्टेशनचा रस्ता कितीदा डिवायडर लाईटाचा रस्ता मंजूर तो होऊ देत नव्हते. त्या संदर्भात सुद्धा तुम्ही तो रस्त्याच्या माध्यमातून पूर्ण करायला पाहिजे. आंदोलन करावं लागलं. आणि आंदोलन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एक शस्त्र आहे. त्या शस्त्राचा वापर तुम्ही जिथे जे आळ याल तिथे ते शस्त्र त्या माध्यमातून मी काढणार आहे. आणि मी माझं वरणगाव आहे, मनात जिद्द जर कधी पेटवली तर काही होऊ शकते. आणि एवढंच झाल्यानंतर सुद्धा मी निष्ठावान राहिलो. मी काय दुसऱ्या पक्षात जाऊन फ्लर आणि पट्टा घातला नाहीये. जे तत्व आहे त्या तत्वाच्या आधारावर त्या माध्यमातून इथे चालत आलो आहे. मी या जळगाव जिल्ह्यातल्या पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठ लोकांना आव्हान करणार आहे, विनंती करणार आहे की किती दिवस तुम्ही तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणार आहे. उठा ना, आवाज करा ना. काय का आपल्याला काही कोणी काही घेऊन देऊन चालवते आहे का? आपले काही 2 नंबरचे ऐवज मार्गाचे धंदे आहे की आपल्याला ते कोणी काही त्या माध्यमातून इच्छात पुकारणार आहे? काही नाही आहे. जे आहे ते नजरेसमोर प्रामाणिकतेनं काम केलं पाहिजे. आता मी प्रामाणिकतेनं काम केलं, जनता मला स्वीकारते. आणि हाच त्यांना
तिथं समजते की आपला पराभव त्या माध्यमातून आठवडा किती पैसे वाटू द्या, कितीही पैसे वाटू द्या, हे जनता जी आहे ती आता खवळली आहे. जे अपमान केला आहे एक छोट्या समाजाचा व्यक्ती म्हणून सण, पैसे नाही म्हणून सण, जो अपमान केला, उमेदवारी कापली माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांची, हा अपमानाचा बदला जो आहे तो 2 तारखेला जनता घेतल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाहीये. अरे किती लष्कर आहे त्या बापा वरणगाव मध्ये, बाप रे बाप, मोठे केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मंत्री, माजी मंत्री, आणि निवड आल्यानंतर त्यांना फक्त एकच दिसतो, सुनील काळे. सुनील काळे म्हणजे भाजपा पक्षाच्या नेत्यांनाही ते महाविकास आघाडीवर टार्गेट करणं सोडतात, फक्त सुनील काळे. सुनील काळे, अरे मग त्या सुनील काळेनं तुमच्यासाठी काय केलाय? पक्ष वाढवण्यासाठी आमचंही काहीतरी थोडंफार आहे ना. आणि मी काही पक्षाला एवढं केलं म्हणून काही पक्ष मोठा झाला, आणि पक्ष मोठाच आहे, पक्ष छोटा नाहीये. आणि ते तुम्ही मला शिकू नका. पक्षाचे आचार विचार, या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे मी काय असा आलटी हुंसन आलेला कार्यकर्ता नाहीये. लढणार आहे आणि जिंकणार सुद्धा त्या माध्यमात आहे. किती वार करा तुम्ही, काय वार करणार आहो तुम्ही? काय सांगता, गाडी खाली कुत्र चालते, कुत्र्याची उपमा देतात तुम्ही एका कार्यकर्त्याला? जो कार्यकर्ता तुमच्या विधानसभा निवडणुकीमध्ये घराघरापर्यंत गेला, लोकांपर्यंत गेला, हात जोडले, मतं मागितले, अशा कार्यकर्त्याला कुत्र्याची उपमा देता तुम्ही? लोकसभा निवडणुकीमध्ये झाल्यानंतर सुद्धा मी कामाला लागलो, त्या कार्यकर्त्याला तुम्ही कुत्र्याची उपमा देता? हा काय बघा ना तुम्ही, तुमचे उमेदवारी मिळवण्यापासून त्या माध्यमातून आम्ही संघर्ष केला आहे की नाही. आणि काय आम्हाला शिकवत आहे निष्ठा जी आहे ना, निष्ठावंताला योग्य दिसते, अशा इकून तिकून येणार आहे ना निष्ठा, त्या माध्यमातून मला शिकवू नये. आणि माझा लढा आता सुरू झालेला आहे. मी तर माझ्या घरच्यांना सांगून येतो की परत आला तर घरचा आणि गेला तर देवाचा, असं समजायचं आहे. आणि मी वरणगावकरांना आव्हान करणार आहे, आता लढा मी त्या माध्यमातून पूर्ण नेणार आहे, पूर्ण तळास नेणार आहे. जिथे जिथे अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरुद्ध त्या माणसाच्या व्यक्तीच्या बाजूने त्या माध्यमातून उभा राहील. आणि त्या तहात जर कधी माझा जीवही गेला तरी मी मागे पुढे पाहणार नाही. मी वरणगावकराला विनंती करणार आहे, या तहात जर कधी माझा जीव जर कधी गेला तर माझ्या परिवाराकडे तुमचा परिवारातला सदस्य म्हणून त्यांना सांभाळून घ्या, एवढी विनंती त्या माध्यमातून मी वरणगावकरांना करतो. राहो में खतरे कितनी भी हो ठहरता कौन है, राहो में खतरे कितनी भी हो ठहरता कौन है, अरे मौत कल आती है आज आ जाए डरता कौन है, तेरे लश्कर के मुकाबले अकेला हूं मैं, तेरे लश्कर के मुकाबले अकेला हूं मैं, मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है. 2 तारखेला कळणार आहे. 3 तारखेला ज्यावेळेस निकाल येणार आहे त्यावेळेस एखाद्या कार्यकर्त्याचा केसाने गळा कापला की त्याचा बदला काय होतो तो प्रचित्त तुम्हाला त्या 2 ठिकाणी या तालुक्यामध्ये त्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने वरणगाव नगरपालिकेचा निकाल जो आहे तो कलाटणी देणारा निकाल आणि परिवर्तनाचा निकाल आणि दबंग निवडचा निकाल आहे. आणि तो धनशक्तीला पराभव करून जनशक्तीचा विजय त्या माध्यमातून याच्यामध्ये होणार आहे. आणि लोकसहभागात ही निवडणूक हे आम्ही त्या माध्यमातून जिंकणार आहोत. लोकांचे मतं जिंकले आम्ही, माझ्या माता माया भगिनींचे मतं जिंकले आहे. लोक येताना माझं पाहता की केव्हा तो सुनील काळे कोणा याला पाहू द्या की येणे जे पाणी 17-18 दिवसानंतर येत होतं ते 3 दिवसात आणलं. आणि आता हाच माणूस 24 तास पाणी देणार आणि देणारच आहे. चायला जे होईल ते होईल. 24 तास पाणी जे आहे ते वरणगावकरांना दिल्याशिवाय राहणार नाही. वरणगावकरांना अभिप्रेत असणारा असा विकास जो आहे तो विकास या वरणगाव शहरामध्ये त्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीये. त्यासाठी या सर्व मतदार बंधूंना मी विनंती करतो, कोणाच्याही भूलथापाला आपण बळी पडू नका. कोणाच्याही भूलथापाला हे आता 2-3 दिवस यांचा मोसम आहे. 2-3 दिवसानंतर यांना कोणी विचारणार पण नाही, काही विचारणार नाही यांना कोणी. आणि मग त्या टायमाला मग सुनील काळे आता नगरपालिकेची निवडणूक तर होऊन जाईल. जे बाहेरगावचे आले आहे ना ते पुरं लष्कर उतरलाय. सर्व याच्यामध्ये फक्त एका सुनील काळे दिसतोय. जो माझ्या रिंगणामध्ये आलाय, ज्यानं माझ्या चुल्यामध्ये पाणी टाकलाय, तो परत थेट मी त्याच्या निवडणुकीमध्ये तिथे जाऊन सण करणार आहे. मग तो किती मोठ्यातला मोठा का असो ना. आणि मी छोट्यातला छोटाच माणूस आहे, मी काय मोठा नाही आहे. कारण की छोटाच माणूस हा क्रांती करतो. त्याकरता जिथे जिथे अन्याय होईल आणि हे जे अन्याय करतील त्या अन्यायाच्या विरुद्ध त्या माध्यमातून मी आता पेटून उठलोय. ही निवडणूक तर काय जनतेनं हातात घेतली, वरणगाव नगरपालिकेची निवडणूक. जनता ही निवडणूक स्वतः घेतली हातामध्ये. 1 रुपया सुद्धा मला कोणी मागत नाही आहे. 1 रुपया की जेवणाला सुद्धा कार्यकर्ते एवढे इमानदार आहे की घरून जेवण करता आणि प्रचाराला जाऊन राहिले आहे. म्हणजे मी धन्य आहे खरंच. पूर्वीची जे भाजपा होती तिच्यात ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले ते परिश्रम त्या माध्यमातून मला आता पाहायला मिळतोय. आणि मी माझ्या परिवार जो आहे, परिवार म्हणजे जो परिवार तुम्ही समजून जा कोणता परिवार, त्या परिवाराच्या लोकांचं मन मी जिंकले आहे. त्यांनी सांगितलं त्याच रूटवर त्या माध्यमातून मी चालतोय. मी तत्व विसरलेले नाहीये.
आणि मी तुम्हाला शब्द देणार आहे, काय कोणाचा ऐकू नका. विकास करणारा माणूस आहे, डोक्यात बसला ह्याला जे होईल ते होईल. पण वरंगाव शहराच्या जनतेला विश्वास आहे आणि विकास त्या माध्यमातून कसा असतो तो या 5 वर्षात, येणाऱ्या 5 वर्षात लोकनियुक्त नगराध्यक्षाच्या माध्यमातून, हे जनतेची निवडणूक आहे. जनता निवडते नगराध्यक्ष, नगरसेवक निवडत नाही आहे. नेत्यानं किती बी सांगलं की हा याचा तो त्याचा आम्हा जोयचा सर्व आहे. स्वतःच्या राजकीय सेटलमेंटसाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा बळी दिला जातो. याच्यासारखं दुर्दैव काय की जे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे तिकीट जे आहे ते तिकीट एकनाथराव खडसे साहेबांचे आशीर्वाद घ्यायला जा आणि त्या आशीर्वाद घेतल्यानंतर तिकीट जर कधी भाजपात मिळत असेल तर मी पक्ष नेतृत्वाला विनंती करतोय की त्या खडसे साहेबांना तिकडे कशाला ठेवताय, भारतीय जनता पक्षालाच घेऊन टाका ना. आमचा कोणता विरोध आहे, विरोध कशाला कार्यकर्त्याच्या नेत्याचा त्या माध्यमातून भेळवता आहे. त्याकरता हे जे चाललेलं आहे हे चित्र अत्यंत वाईट स्वरूपाचं आहे. आता कालच्या सभेत खडसे साहेब सांगता की सुनील काळे हा पक्ष निवडणूक लढवत आहे, त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, त्याची हकालपट्टी झाली पाहिजे. आणि त्याच अर्ध्या तासाने जी सभा होते त्या राज्याचे कॅबिनेट मंत्री महोदय व्यासपीठावर सांगताय की सुनील काळेची हकालपट्टी अटळ आहे आणि त्याच्यानुसार जर कधी कार्यवाही होत असेल तर हे चाललं काय. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथराव खडसे साहेब आणि तुमचं हे काय चाललेलं आहे हे सर्व जनता दूध खिळी नाही आहे, पाहते आहे. आणि मी कशाचा डमीन डामी जे आहे ओरिजिनल आहे, हे साले डमी डुमी का इलेक्शन लढणारा मी कार्यकर्ता नाही आहे. जे पेटून उठलाय, आत्मा तुटलाय, सामान्य कार्यकर्त्याचा आत्मा ज्या वेळेस तुटतो ना आणि तो पेटून उठतो त्यावेळेस क्रांती झाल्याशिवाय त्या माध्यमातून राहत नाही. मी पक्षाला दोष देणार नाही. पक्ष हा मोठा आहे आणि नेते मला सांगता की पक्ष, अरे तुम्ही मला नको शिकवा, पक्ष तुम्ही नको शिकवा. इकडून तिकडून आणणारा पक्ष मला शिकवायचा नाहीये. तळपायाच्या मस्तकात जाते. निष्ठावान कार्यकर्त्यांचं कधी मला सांगितलं मी त्याचं ऐकेल. निष्ठावान कार्यकर्त्यांचं मी ऐकणार आहे. निष्ठावान कार्यकर्ते आहे कुठे हो आता. आणि निव्वळ मी आदरणीय गिरीश भाऊंचा कार्यकर्ता आहे म्हणून हे मला त्या माध्यमातून त्रास देत आहे. गिरीश माझे साहेब बी चालताना यांना काय सांगणार आहे आणि इकडे काय सांगतील गिरीश भाऊ. अरे गिरीश भाऊ चालता तरी का तुम्हाला काय तुमचं हे तुम्ही सांगताय आम्हाला गिरीश भाऊच्या सोबत तिकडे राहतो म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य आतापर्यंत केलं नाही. अकेला चलो हेच केलं ना. आणि मला काय सांगता की मी सेटलमेंट घालायचा प्रयत्न केला, मी एकत्र बसवायचा. कधी तुम्ही या कार्यालयाच्या समोरून गाडी जाते तर कधी थांबता तरी का. प्रेमाचे 2 शब्द तर बोला ना. आम्हाला नको ठेके द्या. जेले ठेकेदार करणार, जेले ठेका देणं पाहताय तुम्ही कोणकोणाला ठेकेदार केले आहेत. असे लोक ठेकेदार जर कधी या पक्षात जर कधी असतील तर पक्षाला हा मोठ्या स्वरूपाचा पक्षाचा विश्वासघात त्या माध्यमातून होतोय. आज ही सूज वाढते पक्षाची, ठीक आहे, पण हा जो बलून जो आहे तो बलून जर कधी फुटला तर मला असं वाटतं पक्षाला हा मोठा धोका भविष्यामध्ये होऊ शकतो आणि तो व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी एकनिष्ठ कार्यकर्ते जे आहे त्यांनी एकनिष्ठच्या मागेच उभं राहिलं पाहिजे. काय तर ते थोड्या गोष्टीसाठी काय ते लालीपाप गाजरं दिले आहे ते त्याच्यात जाऊन सण बोलताय. अरे या वरंगाव शहरामध्ये रेल्वेचा थांबानी हो, रेल्वे थांबत नाही. तुम्ही काय सांगताय आम्हाला की हे केलं नाही ते केलं नाही ना मी हे केलं. मी तुमच्या लोकसभा ताई साहेबांना सांगतो मी की तुमच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे वास्तव्य मी पक्षश्रेष्ठीच्या समोर मांडलं, जे वास्तव्य मी तिथं मांडलं त्याचा बदला तुम्ही या तिकीट काप्याचीच्यावरून घेतला होता. त्याच्या पहिले मी तुमच्याजवळ येत होता. मी काय केलं होतं की तुम्ही औरंगाबाद आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तुम्ही गाडीत घेऊन फिरता, हीच तक्रार केली होती आम्हाला. तुम्ही विश्वासात घेतली ना. आणि तुम्हीच मला सांगितलं होतं की तुमचे कामं बाबांनी नाही करायचे सांगितले आहे. मग बाबांचं जर तुम्ही भाजपमध्ये असताना मंत्री आहे, बाबांचं जर तुम्ही ऐकत जर कधी असेल तर मग हे तर कार्यकर्ते गडचेपी आहे ना. एक वेळ आम्हीच होते की लोकनेते हरिभाऊ जावडेंचं जाहीर झालेलं तिकीट हे तुम्हाला मिळवण्यासाठी आम्ही पुढे होते. ते दिवस विसरले तुम्ही. आणि मला असं वाटते हरिभाऊंचं तिकीट कापून ही आमची मोठी घोडचूक त्या माध्यमातून तिच्यामध्ये झालेली आहे. हरिभाऊ आम्हाला कदाचित हरिभाऊ ते जर कधी प्रसंग जर कधी घडला नसता तर कदाचित हरिभाऊ या वास्तव्यात असते. आणि हरिभाऊ एक दिलदार मनाचा नेता होता. त्याचं तिकीट त्यांचं तिकीट कापल्याच्या मागे आम्ही मोठ्या पद्धतीत होते. आम्हीच गेलो होतो इथून मुंडे साहेबांना सांगायला की रक्षाताईंना तिकीट द्या. ताई ते विसरल्या. ताई आता सुडाचं राजकारण आमच्यावर एका कार्यकर्त्यावर जर तुम्ही सुडाचं राजकारण करत असाल तर मला वाटते हा जो विषय आहे हा संपण्याच्या मार्गावर आहे. हा विषय जो आहे हा पक्षाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक स्वरूपाचा आहे. हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे नेते आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अत्यंत सच्चा सेवक आहे देशाचा. देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा सच्चा सेवक आहे आणि गिरीश भाऊ सुद्धा आहे.
हे जर कधी पक्ष शेट्टी जर कधी असं पाहत असेल की एखाद्या माझ्या परिवारातल्या सदस्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्याचा बळी दिला जातोय, ते अत्यंत मनाला वेदना त्या माध्यमातून होत आहे. आणि जे काही आता चाललंय हकालपट्टी वगैरे, पाहू ना आता कोण कोणाची हकालपट्टी करते. तर 3 तारखेला जनताच तुमची हकालपट्टी करणार आहे. त्याकरता तुम्ही मला काही सांगू नका हकालपट्टीचा विषय आहे. आणि तुमची हकालपट्टी केली म्हणून का दुसऱ्या पक्षात चालला जाणार का? नाही. आडेच एकनिष्ठ जे आहे त्याला बाजूला काढेन. दूध का दूध आणि पाणी का पाणी हे केल्याशिवाय त्या माध्यमातून मी राहणार नाही. दुधाचे पाणी मी सोडवलं जाते, ते पाणी मला बाजूला करायचं आहे. चाल जे आहे ते सच्चाईच्या राहोपर त्या माध्यमातून इथे चालायचं आहे. ज्यात करता आम्ही असं नाही आहे कतलिया काही साफ बदल लेती है, कतलिया कहीं सांप बदल लेती है, पुण्य के आड़ पाप बदल लेती है. काही लोक मतलब के लिए अपना बाप बदल लेते हैं. तिच्यातले आम्ही नाही आहे. जे आहे ते ओरिजिनल आहे, सोना आहे, 24 कॅरेट आहे. आम्ही काही कोणाला घाबरणार नाही आहे. आणि आमच्या काही 2 नंबरचे धंदे नाही, काही आमच्या काही ठेके टाकी नाही आहे, किंवा आमचं काही घर काय अतिक्रमण मानले नाही की तुम्ही बुलडोझर आणून तोड सांग. लोकशाहीच्या मार्गाने चालणारे कार्यकर्ते माझ्या गावासाठी माझा जीव जरी गेला तरी मी मागे पुढे पाहणार नाही. घरच्यांना सांगून दिलाय मी ना, आला तर तुमचा आणि गेला तर देवाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वरणगाव.